गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यानंतर घर हे स्वच्छ ठेवायला पाहिजे. त्या हिशोबाने घराची स्वच्छता करून घेतली आणि मी पुढील कार्यक्रमाच्या जोडणीसाठी बाहेर पडलो. कारण गणपतीला लागणारे आघाडी आणि हराटी ही शेतातच मिळते, त्यामुळे शेताकडे गेलो. तिथे गेल्यानंतर काय सेल्फी घ्यायचा आपला पहिल्यापासूनचा कार्यक्रम आहे. मग सेल्फी थोडा घेतला आणि हराटी हुडकू लावलो. तर तिथे गेल्यानंतर मला हराटी ही दिसते. तिथून हराटी घेऊन मी घरी आलो. जसं घरी आल्यानंतर थोडंसं गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्याची जोडणी करण्यासाठी गडीला गेलो. तिथून गडीचा बाजार घेतला आणि घरी आलो. घरी येताच प्रत्येक साहित्याची विभागणी केली आणि काय काय आणलं ते बघितलं. त्यानंतर गाडी घेतलो आणि परत कुंभारांच्या घरी जाऊ लागलो. तोपर्यंत गणपतीसाठी नैवेद्याची पण जोडणी केली आणि तसाच बाहेर गेलो आणि कुंभारांच्या घरी गणपतीचं साहित्य घेऊन निघालो. गणपती घेतला आणि कुंभारांना पण गाडीत घेतला आणि घरी घेऊन आलो. जसं घराजवळ येत होतो तसं माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा दुप्पट होता. कारण गणपती बाप्पा आमच्या घरी येत होतं आणि त्यांचं स्वागत हे आनंदानेच करायला पाहिजे. त्यानंतर थोडीशी आरती केली आणि कार्यक्रमाची सांगता करून इथे मी माझा ब्लॉग बंद करतो. गणपती बाप्पा मोरया.